काय बारीक कट आला मंडळी छानपैकी. आणि आता भाजी शिजलेली आहे, 2 मिनिटाच्यावर राहू द्यायची मंडळी. तर चला तर मस्त भाजीचा स्वाद गेला. तर कशी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला, पाणी मस्त गरम झालेले. आता त्याच्यात ते वाटाणे थोडीशी उकडून घ्यायचे म्हणजे लवकर शिजल्या जातात. त्यासोबत हे बटाटे पण एक उकडून निघते. पहा मस्त वाटाणा आणि एक बटाटा काय छानपैकी उकडलेला आहे. चला त्यातला उतरून घेऊन थंड करायला ठेवू. उतरलं तर याचं उकळणं चालू आहे. 5 मिनिटं शिजले मस्त. तोपर्यंत चला फोडणी करेपर्यंत हे चांगलं आणखी गार होते. तर मी बघा मातीच्या कढईत त्याचं फोडणी करणार आहे. त्यासाठी कढई ठेवलेली आहे, मस्त जाळ लागलेले. तेल पण फोडणीला टाकलेलं आहे. आता तेल पण गरम झालेलं आहे, मस्त गरम झालेलं आहे. मी लसूण अद्रक दगडी खलबत्ता चांगला ठेसून घेतलेला आहे. आता यामध्येच मी तेजपत्ता घालणार आहे, दालचिनीचे 2 तुकडे, 3 ते 4 मिरी आणि एक विलायची. त्यामध्ये मी एक कांदा कट केलेला आहे. कांदा लगेच घालून घेणार आहे. छानपैकी भाजलेलं आहे. बेटी मिरची काळी मिरची 2 मिरच्या पण घालणार आहे. छान मस्त चांगला मोठा कांदा नाही का, मी अशा पद्धतीने कट केल्या पाहिजे. पाकळ्या पाकळ्या काढलेल्या पण छानपैकी परतून घेणार आहे. लाल होईपर्यंत टोमॅटो पण मी अशा पद्धतीनं पाकळ्या पाकळ्या केलेले घेणार आहे. आता छान असं लाल होईपर्यंत 9पर्यंत छान द्यायला याचं मस्तपैकी असं परतून झालेलं आहे. सगळं कांदा टोमॅटो मिरची खडे मसाले आता मस्तपैकी लालसर अशी मस्तपैकी झालेले तयार. आता याच्यात काय करणार आहे मी थोडीशी धना पावडर घ्यायचा, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, कश्मीरी लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार. तिखट कमी तिखट नसते पण याने कलर छान येतो. थोडी कसुरी मेथी, घरचं थोडंसं लाल तिखट परतून घ्यायचा. हे मसाला शिजण्यासाठी मी थोडंसं आधी पाणी घालणार आहे. थोडंसं तेल सुटेपर्यंत ह्याला थोडासा मसाला शिजू द्यायचा. हा मंडळी मस्त ह्या बाकीचे तेल छानपैकी शिजलेले. तर आता काय करते, मसाला छान शिजलेला आहे. याच्यामध्ये मी काय केलेली आहे, आता अगोदर हे बटाटा असे मोठमोठ्या साईजमध्ये फोडी करणार आहे. आणि त्यानंतर काय करणार आहे, हे जे वाटाणे आहेत ना शिजलेले, ते वाटाणे पण याच्यात घालणार आहे. तर पाहता मी काय करायचं, आता हे चांगलं परतून घ्यायचं मस्तपैकी. आणि आता याच्यात मी काय करणार आहे, एक चवीनुसार मीठ घालणार आहे, कारण मी थोडंसं सरभरीत करणार आहे. याच्यात नाही का आता हे सरभरीत करायचं ना, तर याच्यात कधी गरम पाणी टाकायचं, थंड नाही टाकायचं. थंड जर टाकलं ना तर दांडारल्यासारखं होते, शिजत नाही. आणि याच्यात गरम पाणी करून घालायचं. तर यात गरम पाणी करून घालणार आहे. तर पहा मी थोडंसं गरम पाणी करून टाकलेलं आहे. आता तितकं काय नाही, कारण वाटाणे आणि बटाटा शिजलेलं आहे. तर उगं 10-20% शिजू द्यायचे. तर या अंगापुरती सरभरीत भाजी करणार आहे मी. तर बघा मस्त असा स्वाद यायला याचा मंडळी. तर ह्या बघा कधी कधी नाही का भाज्या पालेभाज्या असताना पण आपला कंटाळा येतो खायचा. तरी वाटाणे मटकी मूग अशी भाजी वेगळी करायची, कारण या वाटाण्यामध्ये नाही का प्रोटीन जास्त असतात आणि आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. म्हणून वाटाणे कधी पण खाल्ले पाहिजे आपल्या जेवणामध्ये, भाजी करून म्हणा उसळ म्हणा. तर तुम्ही पण अशा पद्धतीनं भाजी कधी कधी करून खात जा. एकदम भारी असा गायत्री बायडी वाचायला की भाजीचा छान स्वाद यायला मस्त. अरे वा, मग आणा थोडीशी कोथिंबीर याच्यावर टाकायला शिजत कोथिंबीर पेरायची. अरे वा, काय भाजी मस्त कट आलाय, काय भारी कट आला मंडळी छानपैकी. आणि आता भाजी शिजलेली आहे, 2 मिनिटाच्यावर राहू द्यायची मंडळी. तर चला तर मस्त भाजीचा स्वाद गेला. तर कशी वाटायली आमची आजी
आवडल्यास तुम्ही पण करून बघा आणि अशा पद्धतीनं आणि आवडल्यास जरूर आमची सह्याद या चॅनलला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.